बबनराव पाचपुतेंना राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्ता सामर्थ्य दिलं, पण ते म्हणतात मी वखारेंना आणि पानसरेंना मोठं केलं. मला त्यांनी सोडलं, मग बबनराव पाचपुतेंना कोणी मोठं केलं? त्यांनी कुणाकुणाला सोडलं? असा जाहीर सवाल राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील सभेत बोलताना विचारला. कोळगाव गटातील राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत पवारांनी पाचपुतेंवर थेट हल्ला चढवला. पवार पुढे म्हणाले की विधानसभा निवडणुकीत शिवाजीराव नागावडेंसह सर्व नेत्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. राहुल जगतापांना आमदार केलं. आम्ही जिल्हा परिषद निवडणुकीत मतांची विभागणी होईल म्हणून दोन्ही काँग्रेसची आघाडी करण्यास होकार दिला. यामुळे शेतकऱ्यांना टोप्या घालणाऱ्यांचा बंदोबस्त होणार आहे. साईकृपा साखर कारखाना सुरू करतेवेळी मी पाचपुतेंना म्हणालो होतो की हे आवाक्यात दिसत नाही, पण ते एकदम मोठे व्हायला गेले, असा टोलाही पवारांनी मारला. देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या आरक्षण देण्याची घोषणा केली होती, पण कॅबिनेटच्या 100 बैठका झाल्या. धनगर समाजाला आरक्षण दिलं का? ती अवस्था मराठा आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचीही होईल, असंही त्यांनी सांगितलं. मेक इन इंडियाचे गाजर सरकारनं दाखवले. श्रीगोंदा कर्जत पारनेरला एखादा कारखाना आला का? शेतीमालाच्या भावाची वाट लावली. साखरेला भाव येण्याची परिस्थिती निर्माण होताच परदेशातून रॉ शुगर आयात करण्याचं धोरण घेतलं. नोटाबंदीच्या निर्णयामुळे सहकारी बँका पतसंस्था कोंडीत पकडल्या. भाजपवाले सरड्याप्रमाणे रंग बदलणारी औलाद आहे, असा घणाघाती आरोप त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते आहेत का मुख्यमंत्री हेच कळत नाही. बाबा बेंबीच्या देठापासून ओळखतो. असं करायचं तसं करायचं, अरे कसं करायचं? कर्जमाफी तरी करा बाबा. पहिल्यांदा आमच्या शेतकऱ्याचं भलं करा. काय आणि आम्हाला सांगतात मी शेतकरी आहे. मला सांगावं लागतं का मी शेतकरी? अरे बाबाला सांगावं लागतं मी शेतकरी. त्यांना एकदा म्हटलं पाहिजे धर बादली काढ बरं धार बाबू शेतकरी आहे. इकडं तिकडं बघल कुठलं धार काढायचे काय काढायचे. पिशवीतलं दूध घ्यायची बाबाला सवय कशाची धार आणि कशाचं काय. सर पण माहिती नाही, धार पण माहिती नाही, पालवायचंय माहिती नाही आणि लाच मारलेली कळायचं नाही. नाव द्याचं ते न सांगितलेलं बरं. त्याच्यामुळे मला एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की बाबांनो यांचा काही शेतीशी संबंध नाही. हे निव्वळ काहीतरी दिशाभूल करतात. तुम्ही बघा एवढ्या महत्वाच्या निवडणुका आल्या, आम्ही प्रपंचाचं बोलतोय. या नोटाबंदीमुळं आज लोकांच्या अडचणी निर्माण झाल्या. त्याच्यामध्ये महागाई वाढायला लागलेली आहे. आज ही दुकानदार सगळे आहेत. माझ्या कोळगाव परिसरातली ही जी दुकान आहेत ना, हे जाता जाता एखादं दुकान उघडं असेल तर त्याला विचारा 93 दिवसापूर्वी नोटाबंदी नसताना तुमचा व्यवहार कसा चाललेला होता. आणि आता 93 दिवस झाले, 50 नाही 93, तरी देखील आज तुमची परिस्थिती काय आहे? ते सगळे म्हणतील की आमची परिस्थिती पूर्वीच्या पेक्षा थोडीशी खराब आहे. ही परिस्थिती कुणी निर्माण केली? एकट्या नरेंद्र मोदी साहेबांना. काय त्यांच्या मनात आले ते सांगता येत नाही. तुम्ही एखाद्याला डोक्यावर पण घेऊ शकता आणि एखाद्या डोक्यावर घेतल्यानंतर त्याला डोक्यामध्ये सत्तेची मस्ती शिरली तर त्याला तुम्ही खाली पण पाडू शकता. ही किमया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मताच्या अधिकारामध्ये तुम्ही दाखवता. म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की 16 तारखेला फक्त पंजा आणि गड्या ह्याच पुढे आपण सगळ्यांनी बघा आणि ह्याच्यातून तुमच्या माझ्या राज्याला आणि देशाला सावरण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला. आज काय निवडणुकीच्या निमित्तानं विकासाच्या बद्दल बोलायचं म्हटलं तर एकमेकांची उमेदुरी काढतात. एक जण म्हणते आता याचा पाठिंबाच काढून घेतो. काही मंत्री म्हणतात खिशामध्ये राजीनामा घेऊन फिरतो. अरे मग काढ आणि दे ना, खिशात खिशाला ठेवलाय त्याच्यामध्ये घेऊन एकदा संपून टाक. काही जण म्हणतात बॅगा तयार आहेत. आता कपड्याच्या बॅगा तयार आहेत का कशाच्या बॅगा तयार आहेत कुणाला माहिती. मंत्री म्हणतात आमच्या बॅगा तयार. आम्ही कधी सांगेल तेव्हा घर सोडायला तयार. अशा पद्धतीनं काहीतरी सांगण्याचा यांचा प्रयत्न. पण हे गुळाला जसा मुंगळा चिकटतो ना तशी सत्तेला चिकटलेली सगळी जण ही काही सत्ता सोडणार नाही. त्यांचं धाडच नाही. त्यांना 15 वर्षांनी सरकार मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळे यांना सोडावंसं देखील वाटत नाही. आमदार राहुल जगताप म्हणाले की माझ्याकडे काही राहिलं नाही म्हणून भावनिक बोलतात. मग भावाचा उमेदवारी अर्ज बाद होऊ नये म्हणून हिरडगाव ग्रामपंचायतीला 35 लाख भरण्यासाठी कुठून आले? मी सांगते मी मोठे केले, मला सोडून सगळे बाजूला गेले. मग ती टीका आदरणीय अण्णासाहेबांवर असेल, आपल्या वेगवेगळ्या उमेदवारांवर असेल. तुम्हाला सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्यावेळेस 13 वर्षाचा होता
त्यावेळेस 5 वर्ष वनमंत्री म्हणून काम करण्याची संधी आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील, त्याचबरोबर 3 वर्ष आदिवासी मंत्री म्हणून कॅबिनेट, नगर जिल्ह्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी या आपल्या दोन नेत्यांनी त्या ठिकाणी दिली आणि 2.5 वर्ष त्यांना पक्षाचं त्या ठिकाणी प्रदेश अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली. ही संधी कोणी दिली? ती आदरणीय पवार साहेबांनी संधी दिली. ही संधी कोणी दिली? ती आदरणीय अजितदादांनी संधी दिली. म्हणजे 13 वर्षाचं वय पक्षाचा असताना एवढी मोठी संधी जर त्यांना त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली आणि म्हणून दुसऱ्याच्या घरावर दगड मारत असताना आपण नेमकं काय केलं याचा विचार खऱ्या अर्थानं त्यांनी त्या ठिकाणी करायला पाहिजे. कुंडलिकराव जगताप, अण्णासाहेब शेलार, अनिल घनवट, प्राध्यापक तुकाराम दरेकर, अर्चना पानसरे, धनसिंग भोयटे, गौतम घोडके यांची ही भाषणं झाली. न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, एसएन मीडिया, श्रीगोंदा.